मित्रांनो, त्या दिवशी डॉक्टर साहेबांच्या मुलीचं लग्न होतं. त्यांच्या एकुलत्या एक मुलीचं लग्न होतं आणि म्हणून तो दिवस डॉक्टर साहेबांसाठी सगळ्यात आनंदाचा आणि सगळ्यात महत्त्वाचा होता. एक वधूपिता म्हणून ते आपली जबाबदारी त्या ठिकाणी पार पाडत होते. लग्नाला आलेल्या पाहुणे मंडळींचं अतिथींचं स्वागत करण्यासाठी ते व्यस्त होते. पण मित्रांनो, त्याच वेळेस त्या डॉक्टर साहेबांना फोन येतो आणि समोरचा व्यक्ती फोनवर त्या डॉक्टर साहेबांना म्हणतो की साहेब, माझ्या भावाचा ऍक्सिडेंट अपघात झालाय, त्याला प्रचंड जखमा झाल्या आहेत, त्याला मी इतर अनेक दवाखान्यामध्ये घेऊन गेलो पण त्या डॉक्टरांनी त्याला दवाखान्यामध्ये घेतलं नाही. म्हणून काही करा डॉक्टर साहेब, तुम्ही दवाखान्यामध्ये या आणि माझ्या भावाला वाचवण्यासाठी तुम्ही माझी मदत करा. समोरचा व्यक्ती डॉक्टर साहेबांना म्हणाला की डॉक्टर साहेब, तुम्ही आले नाही तर माझा भाऊ जगणार नाही, म्हणून काही करून तुम्ही माझ्या भावाला वाचवा. अशा प्रकारे मित्रांनो समोरचा व्यक्ती फोनवर डॉक्टर साहेबांना म्हणतो. आणि मित्रांनो, त्यावेळेस त्या डॉक्टरांनी काय करावं तर मित्रांनो, सरळ त्या डॉक्टरांनी आपल्या मुलीचं लग्न बाजूला ठेवलं आणि त्या अपघात झालेल्या व्यक्तीला वाचवण्यासाठी ते दवाखान्यामध्ये जातात. अपघात झालेल्या व्यक्तीला ते त्या ठिकाणी वाचवतात. पण मित्रांनो, आपल्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की त्या डॉक्टरांचं आपल्या मुलीवर कमी प्रेम असणार का? तर मित्रांनो, निश्चितच नाही. तर मित्रांनो, एखादा व्यक्ती ज्यावेळेस एखाद्या क्षेत्रामध्ये काम करतो तर तो ते काम किती प्रामाणिकपणे करतो, त्या कामावर त्याची किती निष्ठा आहे, हे त्याचं उत्तम नव्हे तर सर्वोत्तम उदाहरण असल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि ज्यावेळेस मित्रांनो आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करतो त्या कामावर जर आपली निष्ठा असली आणि ते काम जर आपण प्रामाणिकपणे केलं तर मित्रांनो त्या क्षेत्रामध्ये आपण स्वतःचा एक नवा इतिहास खऱ्या अर्थाने निर्माण करतो. 1976 मध्ये एक खेळाडू ऑलिम्पिकमध्ये खेळत होता आणि मित्रांनो त्याच वेळेस त्याच्या पायाला जखमा झालेल्या होत्या. त्याचा पायाचं हाडूक आतून टिचलेलं होतं. पण तरी देखील मित्रांनो तो खेळाडू सातत्यानं त्या खेळामध्ये खेळत राहिला आणि अखेर त्यानं सुवर्ण पदक सुद्धा मिळवलं. आणि मित्रांनो, ज्यावेळेस त्याला सुवर्ण पदक मिळालं त्यावेळेस तो खेळाडू म्हणतो की माझ्या पायामध्ये ज्या काही होणाऱ्या वेदना होत्या त्या जणू काही नष्ट झाल्या, जणू काही बंद झाल्या, असा अनुभव मला ते सुवर्ण पदक मिळाल्यानंतर खऱ्या अर्थानं आला. कारण मित्रांनो, आपल्याला मिळालेला जो विजय असतो त्या विजयाचा आनंद मित्रांनो हा सगळ्यात मोठा असतो. त्या यशाचा आनंद मित्रांनो हा सगळ्यात वेगळा आणि सगळ्यात मोठा असतो. आणि मित्रांनो, त्याच आनंदामुळे आपल्या मनामध्ये पुन्हा लढण्याची इच्छाशक्ती खऱ्या अर्थाने निर्माण होत असते. म्हणून मित्रांनो, तुमची परिस्थिती कितीही बिकट असेल, तुमच्या समोर कितीही संकट येत असतील तरी मित्रांनो सातत्यानं त्या संकटांना समोर जात राहा, सातत्यानं परिस्थितीसोबत लढत राहा आणि त्या परिस्थितीवर मात करून खऱ्या अर्थाने यशस्वी होण्यासाठी सातत्यानं धडपड करत राहा. तुमचा जर आळशी स्वभाव असेल ना मित्रांनो, तो आळशी स्वभाव एकदा बाजूला ठेवा आणि सातत्यानं प्रयत्न करत राहा, संघर्ष करत राहा, कष्ट करत राहा. कारण मित्रांनो, प्रयत्न न करणाऱ्या व्यक्तीची परमेश्वर सुद्धा कधी मदत करत नाही. ही गोष्ट मित्रांनो सातत्यानं तुम्ही डोळ्यासमोर ठेवायला हवी. एका शेतकऱ्यावर मित्रांनो अनेक दुःखाचे प्रसंग आले, अनेक संकट त्याच्या आयुष्यामध्ये सातत्याने येत राहिले. आणि मित्रांनो, त्याच्यावर येणारे या संकटांकडे आणि त्या दुःखाच्या प्रसंगाकडे बघून इतर लोकांना तर वाटायचं की आता हा जगणारच नाही, याचं आयुष्य आता उद्ध्वस्त होणार, असं मित्रांनो इतर लोकांना त्यावेळेस सातत्यानं वाटायचं. पण तरी देखील मित्रांनो तो शेतकरी त्या सर्व संकटांवर मात करून खऱ्या अर्थानं त्या संकटातनं तो बाहेर पडला आणि पुन्हा तो आपल्या पायावर खऱ्या अर्थानं ठामपणे उभा राहिला. आणि त्याचा जो काही पूर्वीचा आनंदी आणि उत्साही असणारा स्वभाव होता तो स्वभाव त्याने त्याच पद्धतीनं खऱ्या अर्थानं टिकून ठेवला. आणि मित्रांनो, त्यावेळेस त्या शेतकऱ्याकडे बघून त्याच्या इतर मित्रांना तर आश्चर्यच वाटलं. आणि त्यावेळेस त्या शेतकऱ्याच्या मित्रांनी त्याला विचारलं की अरे, तुझ्यावर एवढे दुःखाचे प्रसंग आले, तुझ्यावर इतके संकट आले तरी तू त्या संकटांना पार करून तुझा जो काही पूर्वीचा आनंदी आणि उत्साही स्वभाव होता तो स्वभाव तू तशाच प्रकारे टिकून ठेवला. तुझ्या या यशाचं रहस्य काय आणि तुझ्यामध्ये एवढी इच्छाशक्ती आली तरी कुठून? मित्रांनो, असंच यावेळेस त्या शेतकऱ्याच्या मित्रांनी त्या शेतकऱ्याला विचारलं. त्यावेळेस तो शेतकरी आपल्या मित्रांना उत्तर देतो की आपल्यावर ज्यावेळेस संकट येतात, आपल्या समोर ज्यावेळेस संकट उभे राहतात त्यावेळेस त्या संकटांना टाळणं हे आपल्या हातात नसतं. पण त्या संकटांची 2 हात करून त्या संकटांना समोर जाऊन त्या संकटांमधनं बाहेर पडणं ही गोष्ट निश्चितच आपल्या हातामध्ये असते. आणि मी बस त्या संकटांसोबत लढत राहिलो आणि त्या संकटांना पार करून खऱ्या अर्थानं मी माझ्या पायावर उभा राहिलो आणि माझा पूर्वीचा जो आनंदी स्वभाव होता, उत्साही स्वभाव होता, तो उत्साह मी पूर्वीप्रमाणेच खऱ्या अर्थानं टिकून ठेवला. खरं तर मित्रांनो, एक प्रसिद्ध म्हण आहे की निसर्ग ज्यावेळेस तुमच्यावर धारदार शस्त्रांना हल्ला करतो, निसर्ग तुमच्यावर एखाद्या धारदार कटारीनं ज्यावेळेस वार करतो
त्यावेळेस मित्रांनो त्या कटारीची कोणती बाजू पकडायची हे तुमच्या हातात असतं. कटारीचं पातं पकडायचं की किंवा कटारीची मूठ पकडायची हे तुम्ही ठरवायला हवं. कटारीचं पातं पकडलं तर तुमच्या हाताला जखमा होणार, तुम्ही घायाळ होणार. पण त्याच कटारीची जर तुम्ही मूठ पकडली तर तुम्हाला त्याच कटारीचा वापर शस्त्र म्हणून करता येणार. म्हणजे येणाऱ्या संकटांना तुम्ही कसं समोर जायला हवं, त्या संकटांसमोर न झुकता सातत्यानं त्या संकटांना कशा प्रकारे टकरा देऊन त्या संकटातनं बाहेर पडणं हे तुमच्याच हातात असतं. फक्त मित्रांनो तुम्ही लढण्याची जिद्द आणि ती इच्छाशक्ती स्वतःमध्ये निर्माण करायला हवी. जगातील थोर विचारवंत म्हणून सॉक्रेटिस यांचं नाव आपण सातत्यानं घेत असतो. पण त्यांच्या काळातील लोक सातत्यानं त्यांना विरोध करायचे. काही लोक तर सातत्यानं त्यांच्यावर टीका करत राहायचे. सॉक्रेटिस तरुणांच्या मनामध्ये चुकीचे विचार रुजवण्याचं काम करतात. तरुणांना ते चुकीचा मार्ग दाखवण्याचं काम करतात. अशा प्रकारे मित्रांनो त्यांचे विरोधक त्यांच्यावर सातत्यानं टीका करायचे. पण तरी देखील मित्रांनो सॉक्रेटिस आपल्या विचारांवर ठाम राहिले. आणि म्हणूनच त्यांच्या विरोधकांनी त्यांना विष पिऊन मृत्यूला समोर जाण्यास भाग पाडलं. आणि मित्रांनो त्यावेळेस सॉक्रेटिस मृत्यूला समोर गेले, पण त्यांनी आपले विचार बदलले नाही. आणि म्हणूनच जगातील थोर विचारवंत म्हणून आज आपण त्यांचं नाव सातत्यानं घेत असतो. खरं तर मित्रांनो तुमच्याही मनात सत्याच्या मार्गावर जर तुम्ही चालत असणार, तुमच्याही मनात काहीतरी बदल घडून दाखवण्याचं, काही नवीन करून दाखवण्याचे विचार जर तुमच्या मनात असतील तर तुम्ही सुद्धा तुमच्या विचारांवर ठाम राहा. स्वतःवर विश्वास ठेवा, सातत्यानं प्रयत्न करा, संघर्ष करा. एके दिवशी तुम्ही निश्चितच यशस्वी होणार एवढाच आशावाद या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. एवढाच आशावाद मनपूर्वक